थँक्यू विशाल. हा सध्या मुख्य व्यासपीठ आमचा दाखवला जातोय, ज्या मुख्य व्यासपीठावरती बसून आमचे प्रमुख मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बोपरगावचे सागर सुद्धा ॲज अ प्रेक्षक म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. खूप काल तेही क्रिकेट खेळले, परंतु सध्या तरी क्रिकेटपासनं ते दूर आहेत, कारण व्यवसाय आणि व्यवसायामध्ये जास्त तल्लीन सध्या ते आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आज क्रिकेटपासून दूर न राहावं त्यासाठी ॲज अ प्रेक्षक भोपर टीमला सपोर्ट करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. अनेक सारे मान्यवर तुम्ही बघत आहात. त्यानंतर आमचा टॉस बॉक्स कॅमेरामॅनचा या ठिकाणी कव्हर केला जातो, जो मुख्य व्यासपीठ आहे. त्या मुख्य व्यासपीठावरती टॉस, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, मान्यवरांना बसण्यासाठी जे आसन ठेवलेले आहेत ते सगळं नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेट. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की ज्या वाहिनीला नाही लागत GTC GST, ती वाहिनी GTC. आणि या GTCचा कार्य खूप कुशल आहे, कारण मकर संक्रांत चषकामध्ये सुद्धा हीच वाहिनी पाहिली. सध्या तरी अध्यक्ष चषकामध्ये सुद्धा तुम्ही बघत आहात, तो म्हणजे GTCचं चांगलं काम. आणि सध्या तरी तर आज टीम बोपर संघ या क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळेल. असं वाटलं की मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला जय जातील आघाडीला, परंतु जयला मागे ठेवलं गेलं आहे. हा जय भरपूर काळ आपल्याला क्रिकेटमध्ये दिसला नाही, परंतु आता जयही तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर काही दिवसापूर्वी तुम्ही देवरुंग या ठिकाणी एक स्पर्धा पार पडताना पाहिली. तिथे स्पेशली भोपर गावाचं नाव हे भरपूर पुढे आलं, कारण अर्जुन बैल भोपर गावातून खरं तर त्या बैलाची खूप प्रशंसा झाली, खूप चर्चा झाली. आणि ॲज अ सेलिब्रिटी क्रिकेटच्या परिपटलावरती प्रथमतः तुम्हाला एका बैलाची एंट्री अगदी सेलिब्रिटीसारखी पाहायला मिळाली. त्याच गावातला हा भोपर संघ, त्यांच्या विरुद्ध चिकनगर आहे. प्रथम आपण पाहिलं गेलं तर टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा कुमार आणि विकी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळते. आपण 3 मॅचेस कव्हर केल्यात. एका मॅचमध्ये तुम्ही पाहिलं तर पुढे आला होता संघ गांधारी, त्या संघाला परास्त करत असताना सेकंड फेरीमध्ये पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सोनारपाडा संघाने त्यांना परास्त केलं. आणि ही मॅच जर आपण पाहिली तर सध्या भोपर आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम चिकंगर या टीममधून जो जिंकेल तो लगेचच टीम LNT खोनी सोबत खेळेल. सो कुठे जाऊ नका. प्रथमेश पाटील एक लेजंड खेळाडू आणि यशस्वी आयोजक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करूयात की आसन तुम्ही ग्रहण करा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होईल. आदित्य पाटीलकडे पहिले षटक दिलंय. 5 ओव्हरची मॅच, 2 फिल्डर डीपमध्ये एक पाहायला मिळतो मिड विकेट, एक फिल्डर पाहायला मिळतो लॉंग ऑफला. थर्डमॅन फाईन लेग, त्यानंतर पॉईंटला खेळाडू आहे. आणि सामन्याला होती सुरुवात. आदित्य पाटीलचा पहिलाच बॉल ऑनसाईडला खेळतात. पॉवर प्ले सुरू आहे. खूप चांगला फटका इम्प्रूव्ह केलं गेलं. फटक्यासाठी जागा बनवली गेली. बॉल डीपमध्ये जाण्या अगोदर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी थोडासा चढाव आहे. क्रीडांगणाच्या भौगोलिक परिस्थितीचा आपण विचार केला तर काहीशा ठिकाणी खोलवर आहे, काहीशा ठिकाणी उंच आहे बॉल. त्या अनुमानाने आपण जर पाहिलं तर या बॉलवरती कुमारच्या बॅटमधून निघाल्या धावा 2. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळतो. पहिले षटक आदित्य पाटीलचं. पहिल्याच बॉलवरती आल्या धावा 2 धावसंख्येने इथनं सुरुवात झाली आहे, ती म्हणजेच धावपल कला टीम भोपरच्या. भोपर संघ असा आहे की बॅटिंग असो की फिल्डिंग असो, त्यांचा स्वाभाविक प्रामाणिक खेळ ते खेळत असतात. शॉर्ट बॉल ऑनसाईडला खेळायचा होता, परंतु चकवा दिला. बघितला गेला बाउन्सर चेंडू, अगदी तिखट बाउन्सर होता. आपण या बाउन्सरला तीच उपमा देऊ शकतो. 1/4 ओव्हरचा इशारा दिला गेलाय. आदित्य पाटील याच्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू नाही दिला का? येस, थँक्यू. नाही असं वाटलं अंपायर्स की इशारा देतात. 2 नंतरचा हा डॉट बॉल. शॉर्ट बॉल आहे, खेळत्या सुंदर फटका. अगदी बॉल बघितला गेला, गती बघितली गेली आणि त्याला खेळत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार. हा जो स्ट्रोक खेळला गेला ना,
विनंती करेन GTCला की हा रिप्ले मेगा स्क्रीनवरती दाखवा. सन्माननीय अमरजी माली बोपूरगाववरून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. हा पहा शॉर्ट बॉल, गती ओळखली गेली, गतीमध्ये परिवर्तन नव्हतं परंतु टप्पा चांगला होता आणि या स्ट्रोकला सुपला शॉट असं सुद्धा गतवर्षी नाव दिलं. तोच फटका या ठिकाणी खेळत असताना कुमार सुरुवात चांगली झाली आहे. एकंदरीत 6 धावा पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हेच असतं की जास्तीत जास्त धावसंख्या येणं हे भागीत असतं प्रत्येक टीमसाठी. त्याच्यामुळे एक चौकार, एक दुहेरी, एक डॉट बॉल, टीमची धावसंख्या 6. आदित्य पाटील पुन्हा एकदा तयार, समोर कुमार. कुमार पुन्हा एकदा मागे खेळतात, चांगले फटके आहेत कुमारकडे. पहिला बॉल जिथे खेळला गेला तिथेच बॉल, परंतु पहिल्या बॉलवरती मिळाल्या होत्या 2 आणि आता ही कदाचित याही बॉलवरती 2च भेटतील. या क्रीडांगणावरती ना आम्ही सोनारपाडा संघ असा पाहिला जिथे योगेश पाटीलचे फटके परफेक्टली मिनिटमध्ये, मग कुठे आउटफील्ड फास्ट आहे, कुठे खराब आहे, या सगळ्या गोष्टी जाणून तो फटके खेळत होता. कुमारला माहिती आहे की त्या ठिकाणी बॉल जाऊ शकत नाही. कदाचित मागे खेळला तर ज्या ठिकाणी जो थोडासा भाग आहे, जिथे टप्पा आहे, म्हणजेच आपल्या परिभाषेत म्हटलं गेलं तर अडथळेल त्या ठिकाणी बॉल, तो तिथेच खेळण्याचा प्रयत्न याही बॉलचा. मिळतात पुन्हा एकदा धावा 2, टीमची धावसंख्या 8. बॉल समाप्त झाल्या 4, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमधला. रिव्हर्स खेळतात, इम्प्रूव्ह केलं, स्वतःला स्विच केलं, परंतु बॉल लांब नाही जाणार जास्त, कारण स्वतःला जेव्हा त्याने स्विच केलं तेव्हा प्रॉपरली नजर होती आदित्य पाटीलची. आदित्य पाटीलने पाहिलं फुटवर्कचा वापर करतोय कुमार. लगेचच बॉलची गती वाढवली, टप्पा थोडासा पुढे ठेवण्यात आला, म्हणजे जो संयमित त्याचा टप्पा होता ना त्या टप्प्यावरती त्याला जास्त बेनिफिट मिळाला नाही. त्याच अनुमानाने त्यांनी शॉर्ट बॉल टाकण्याऐवजी बॉल टाकला पुढ्यात जिथे कुमार होता, स्विच केलं, परंतु एक सिंगल मिळाली आणि या सिंगलने टीम 9 या आकड्यावरती. 9 स्कोर कार्ड. शेवटचा बॉल या षटकामधला. ओव्हर द विकेटने खोलवट टप्पाचा बॉल पुढे टाकण्यात आली लेंथ. हा ऑफस्टमवरून अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. पहिला षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चौकार वगळला गेला तर 2 डॉट बॉल, 2 दुहेरी, एक सिंगल, अशा प्रकारे 9 वरती बिनगडी बाद टीम भोपर. पहिला षटक तर अगदी सुखद राहिलाय. दोन्ही टीमच्या बाजूने आपण असंच म्हणू शकतो की सुरुवात सध्या तरी खूप चांगली झाली आहे, कारण एकी गडी गमावला गेला नाही. 9 धावा आहेत. त्या 9 धावेंच्या मोबदल्यामध्ये सध्या स्थिती चांगली आहे टीम भोपरची. गावदेवी आईच्या आशीर्वादाने भोपर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि दुसऱ्या बाजूला संघ चिकनगर. आदित्य पाटीलचं पॉवर प्लेचं अगदी सुंदर षटक राहिलं, ज्याच्यामध्ये कुमारचा एक षटकार, तब्बल 8 धावा कुमारच्या, 9 धावा कुमारच्या बॅटमधून आपण पाहिल्या. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात राहुल किने येतात सेकंड ओव्हरसाठी. पॉवर प्लेचं हेही षटक. 3 फिल्डर बाहेर, 1 फिल्डर मिड विकेट, लॉंग ऑन. कदाचित लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे, मिड ऑन सुद्धा तैनात आहे आणि लॉंग ऑनला सुद्धा त्यांनी खेळाडू ठेवला गेला आहे. तो थोडासा दूरवरती आहे. आउटफील्डमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर अफकरा स्क्वेअर लेग लाईक फिल्डर आहे. तोच विचार चालू होता की या ठिकाणी काला पडदा, त्याच्यामुळे निदर्शनात ते आलं नाही. राहुल केने ओव्हर द विकेटने चांगला रणनीतीचा बॉल कुमारसाठी. हा बॉल फक्त टच केले गेले, बॉल चालला मागे, अगदी शेवटच्या मुवमेंटला बॉल खाली वळले गेले फिल्डर. या बॉलवरती सुद्धा कुमारला मिळतात धावा 2. या ज्या धावा बनल्या गेल्यात ना 11, सगळ्या धावा कुमारच्या बॅटमधूनच आल्यात, कारण विकीने पहिलाच बॉल फेस केला जो शेवटचा होता आदित्य पाटीलचा. तो बॉल ते डॉट खेळले गेले, त्यानंतर स्ट्राईक मिळाली गेली सेकंड ओव्हरमध्ये कुमारला आणि कुमारच्या बॅटमधून या 2 धावा. सुरुवातीतनं मोठ्या फटक्यासाठी करावं लागेल, कारण धावपलकावरती धावा तेव्हाच वाढतात जेव्हा मोठे फटके येतात. एक आला होता मोठा फटका पहिल्या षटकामध्ये, परंतु या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती मिळाला धावा 2. रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी, या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये आपल्याला ठेवाव्या लागतात, कारण एखादा जर चुकीचा पाऊल पडला ना तर चुकीचा बॉलही पिच होतो. त्याच्यामुळे ही रणनीती चांगली झाली की वळले गेले पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. टीमची धावसंख्या 11, बिनगडी बाद टीम गावदेवी भोपर. ओव्हर द विकेटने उचलण्याचा प्रयत्न, परंतु गती सुंदर होती. असेच टप्पे आपण मागच्या मॅचमध्ये सिद्धेशचे पाहिले,
ज्या टप्प्यावरती त्याला बेनिफिट मिळत होता त्याच टप्प्यावरती तो बॉलिंग करत होता. मग आता विचार करे राहुल केने की ज्या टप्प्यावरती कुमारला बीट करतोय ना त्या टप्प्यावरती बॉल जर पिच केले तर कदाचित अजून डॉट बॉलचा रेशो या षटकामध्ये वाढू शकतो. बीट केले या ठिकाणी कुमारला. स्विच केलं, सुंदर फटका, इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक. प्रत्येक फटके आहेत कुमारकडे. जरूर आपण पाहिलं गेलं तर त्याच्या फटक्यावरती जास्त ताकद नव्हती परंतु दिमागाच्या वापराने बॉलला पाठवला गेला बाउंड्रीच्या बाहेर. या षटकामधला हा पहिला चौकार. तर क्रिकेटमध्ये म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ना अगदी कमी उंचीचे खेळाडू नेहमी आपल्याला घातक पाहायला मिळालात. आता पहा कुमारकडे उंची नाही आहे परंतु प्रॉपर शॉटचं सिलेक्शन करतो. एका बाजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघितलं तर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांची उंची कमी होती आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या तरी मलंगडामधला एक चेहरा पुढे आला या वर्षामध्ये, मनीष कोलेकर उर्फ पांड्या. त्याची उंची कमी आहे. म्हणजे या कमी उंचीचे खेळाडूंना अगदी चपळ असतात. तो चपळाने फटका पाहायला मिळाला जिथे चौकार मिळतोय आणि चौकाराने टीमची धावसंख्या 15. पुन्हा एकदा स्विच केलं, सुंदर फटका, पुन्हा एकदा इम्प्रूव्ह फटक्यामध्ये छोटा तीर घाव करे गंभीर. कुमारच्या बॅटमधला हा लागोपाठचा दुसरा. जो डीपमध्ये जे फिल्डर असतात ना अगदी त्यांना सलो की पलो अशी कंडिशन तो करत असतो. तसाच हा बघितला फटका अगदी रिव्हर्सच्या माध्यमातून हा दुसरा लागोपाठचा तिसरा चौकार. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21, मग परत 23. कारण ज्या फटक्याने त्याला प्रचिती दिली ना तेच फटके तो वारंवार मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय गोलंदाजांच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल या षटकामधला. आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर 3 चौकारांच्या साहाय्याने खूप चांगलं स्कोर कार्ड पुढे जाते. शेवटचा बॉल राहुल केने तयार. शेवटचा बॉल तोही मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु आता अपील झाली. त्या ठिकाणी सांगतात अंपायर्स की ऑप्शनवरती खेळण्यासाठी आले परंतु ही चांगली बाब असेल. या ठिकाणी नक्कीच चांगली बाब ठरत असताना जो अंपायरचा डिसिजन असेल तो आपण नक्कीच आधी पाहून घेऊ त्याच्यानंतर डिसिजन देणार आहोत. या बॉलवरती एक तर धाव मिळाली आहे परंतु अंपायर्स काय सांगतात, नो बॉल आहे का अंपायर? येस, नो बॉल आहे. कारण बघावं लागतं दोन्ही बाजूला किती फिल्डर ठेवायचे. त्यानंतर आपण अशा टेनिस बॉल क्रिकेटमधल्या नियमावल्या आहेत की एका बाजूला किती फिल्डर ठेवायचे, किती असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींची पडताळणी चाचपडणी तुम्हाला करावी लागते. कदाचित त्याच गोष्टीमध्ये अंपायर्सने शोधला असेल संघ चिकनगरला. नोचा इशारा दिला म्हणजे हा येणारा बॉल असेल फ्री हिट. समोर असेल विकी जो खेळेल सेकंड बॉल या ओव्हरमधला शेवटचा. ओव्हर द विकेटने विकीसाठी हा बॉल परंतु फ्री हिट बॉल आहे म्हणजेच फलंदाज बाद होणार नाही. कारण प्रत्येक नो बॉल आपण फ्री हिट म्हणत असतो. 2 षटकांचा खेळ संपला, एकीकडे गमावला गेला नाही. सध्या तरी टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग सुरू आहे टीम गावदेवी भोपरची आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर हे षटक संपलं 14 धावसंख्येचं आणि टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25.
या मैदानाचं समीकरण बघितलं ना तर अगदी असं वाटत होतं की संघ कुठेतरी बॅकफुटला जाईल. कारण सुरुवातीलाच पहिली मॅच आपण कव्हर केली. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं संघ गंधारी आणि त्यांच्या विरोधात नांदिवली तब्बल लक्ष होतं त्या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर 66 धावसंख्येचं. परंतु ते 66 धावसंख्ये लक्ष अगदी 4 ओव्हरच्या काहीतरी 1-2 बॉलमध्ये ते संपन्न झालं. म्हणजेच या खेळपट्टीवरती धावा होत आहेत परंतु त्या बनवणं हे फलंदाजाच्या मेंटॅलिटीवरती आहे. आता पहा एका बाजूला प्रेझेन्स ऑफ माइंड मॅच्युरिटीने खेळतोय कुमारच्या बॅटमधून आपण आतापर्यंत जर पाहिले तर 4 चौकार आलात, 3 दुहेरी 1 सिंगल आली आहे. आणि आता नवीन गोलंदाज यूज न करता आदित्यला कंटिन्यू ठेवला गेला. बॉल आयामध्ये कुमारची विकेट सारली कारण फिल्डर दूरवरती होते. स्वीपर कव्हरला फिल्डर ठेवला होता. दुसरीचा कॉल आणि थोडेसे थांबले परंतु बॉल मागे चालले. अजूनही चान्स होती, अजूनही संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करू शकली नाही टीम भोपर. सध्या तरी धावपुस्तकावरती त्यांच्या धावांना अगदी जलद गतीने वाढताना पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या षटकाचं कार्य 9 चांगलं राहिलं आदित्य पाटीलचं. राहुल केनेचं षटक पाहिलं तर 16चं राहिलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज न यूज करता आदित्य पाटीलला ठेवलं गेलं कंटिन्यू आणि त्याने पहिल्याच बॉलवरती सिंगल खर्च केली आहे. पहिल्या षटकाच्या बरोबरीनं हेही षटक पडलं पाहिजे तेव्हा या धावसंख्या थांबतील. ऑन साईडला क्रॉस बॅटेड खेळायचं होतं लेक्स्टमच्या अगदी वरतून आशेंडू परंतु या ठिकाणी विकेट कदाचित सॅक्रिफाईस या ठिकाणी केली जाईल. फलंदाज पहिला होईल बाद. अगदी आपण पाहिलं गेलं तर या स्टेजला विकीला मैदानाच्या बाहेर येणंच गरजेचं नक्कीच होतं. या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येत असताना विकी आणि या टीमचा एक स्लॉग हिटर ज्यांना अनेक वेळा तुम्ही डेथ ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करताना तुम्ही त्याला बघितलंय. टीमच्या कर्णधाराचा वाटा जरूर त्याचा नसतो परंतु टीम जेव्हा अडचणीमध्ये असते तेव्हा भोपर टीम म्हटली गेली तर राहुल पाटील हे नाव नक्कीच कसं विसरून चालेल. राहुलच्या अनेक वेळा मोठ्या फटक्यांनी वादळी खेळ तुम्ही पाहिलाय. राहुलच्या अनेक मोठमोठ्या इनिंग्स अनेक मोठमोठे फटके तुम्ही त्याचं नक्कीच बघितलं आणि तोच आता मैदानाच्या आत मध्ये चाललाय. टीमची धावसंख्या सध्या 26 वरती. सिद्धांत सुद्धा या टीमला बिलॉंग करतात. विनोदजी पाटील जे एक चांगले समालोचक आहेत ते हेच या गावाला बिलॉंग करतात. अर्जुन बैल, गण्या बैल सगळ्या ओळखी ना मैदानी खेळासाठी खऱ्या अर्थाने भोपर गाव प्रसिद्ध आहे. कारण मैदानी खेळामध्ये तुम्ही बैलगाडा शर्यतीमध्ये जा तेही त्यांचं गाव तुम्ही नक्कीच पुढे पाहाल. त्याच्यानंतर बैलांच्या लढतीमध्ये नक्कीच त्यांचं गाव भुत्या बैल असेल, गण्या बैल असेल, अर्जुन बैल असेल म्हणजेच मैदानी खेळासाठी प्रसिद्ध असणारा हा गाव आणि त्या गावामधलाच हा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धावा बनवतोय. मैदानाच्या आत बॉल तयार. कुमारसाठी हा बॉल पुन्हा जेंटल टच, पुन्हा सुंदर फटका. खरं ही नजरे आहेत की काय तेच कळायला पर्याय नाही. कारण प्रत्येक बॉल नजरेने हेरला जातोय. हा ॲक्शन रिप्ले जरूर आपण पाहू कारण ॲक्शन रिप्ले जरूर इंटरेस्टिंग असला असता परंतु काहीशा अडचणींमुळे ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर नसेल. टीमची धावसंख्या 30 या चौकाराच्या साह्यानं पोहोचला गेलाय तो म्हणजेच संघ भोपर. या चौकारात टीमची धावसंख्या 30. प्रत्येक बॉल ना अगदी पाहून खेळला जातोय. जर आपण विचार केला गेला कुमारचा तर त्याने एवढे बॉल खेळले गेलेत तेवढा बॉलमधून फक्त 3 बॉल तो डॉट खेळलाय परंतु त्याचा चौकारांचा रेशो हा सिंगल डबलपेक्षा जास्त आहे कारण त्याच्या बॅटमधून चौकारच जास्त आल्यात. धावा 30. षटक क्रमांक सुरू आहे तिसऱ्या षटकातला तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय आणि हा चौथा बॉल. मागे खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला भेदायचं होतं परंतु फाईन लेग त्या ठिकाणी थोडासा क्लूज होता विकेट किपरचा परंतु बॉल आणि बॅटचा कनेक्शन थोडासा कमकुवत राहिला. त्या अनुमानाने या ठिकाणी मिळते सिंगल. आणि तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये राहुल गेला होता. तो राहुल आता तुम्हाला स्ट्रायकर रेंजवरती पाहायला मिळेल. अनेक साऱ्या मोठमोठ्या खऱ्या त्याने फलंदाजांची नावं तुम्ही ऐकली असतील त्याचपैकी हा एक फलंदाज सध्या तरी गाड घेतोय. आणि बहुतांशी आपण प्रत्येक टीममध्ये ना एक असा खेळाडू बघतो ज्या खेळाडूच्या माध्यमातून टीम ओळखली जाते. मग सागरी या टीमला भरपूर वेळा बिलॉंग करायचा परंतु आज तोही या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही गरज स्वागत. आणि आम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऐकत असतील मग ते चिकनगरचे असतील किंवा भोपरचे असतील तुम्हा सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. राहुलसाठी हा बॉल तोही जेंटल टच. सुरुवात केली राहुलने तीही चौकाराने सुंदर फटका अगदी दिशा देत असताना ऑप्शनच्या बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार.
की गतीने येत होता, त्याच्यामुळे गती असणाऱ्या बॉलला फक्त दिशा दिली आणि चौकाराने टीम 35 या आकड्यावर. ऑनसाईडला खेळतात, सुंदर फटका सुंदर खेळला गेलाय, फिल्डर दूरवरती आहेत, ज्या ठिकाणी खुनीचे खेळाडू बसल्यात त्यांच्यामध्ये हा बॉल, हे षटक संपलं अवघ्या जर आपण पाहायला गेला तर शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकाराने. आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी भोपरची 1 गडी बाद 39. सो आपण सन्मान करणार आहोत या व्यासपीठावरती विराजमान असलेले भोपरगावचे समाजसेवक सन्माननीय अमरजी माळी यांचा सन्मान आपण करूयात. प्रथमेश पाटील यांना विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते अमरजी माळी जे भोपूरवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेला प्रेम देण्यासाठी आलेला आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करू. खऱ्या अर्थाने 1200च्या शतकामध्ये संतांनी दिलेली ही भारताला शिकवण आहे की अतिथी देवो भव, आणि ती अतिथी देवो भवची संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पूर्ण करत आहोत. अतिथींचा सन्मान, त्यांना मिळणारा मान आणि मानातून मिळणारं प्रेम हे नेहमी महाराष्ट्राने जपून ठेवलंय. सो व्यासपीठावरती विराजमान असलेले आमचे पाहुणे, त्यांचा सन्मान आपण प्रथमेश पाटील यांच्या शुभ हस्ते करत आहोत. थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सध्या तरी ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये ना भरपूर सारे खेळाडू इंजुरी फेस करतात. आता सागरी या टीममध्ये खेळायचा आपण त्याची चर्चा करत होतो, तोही सध्या तरी इंजरी आणि तोही फेस करतोय. त्यानंतर अडवली गावचे आपण बघितले तर विजय पवार, तेही इंजुरी फेस करतात. भिवंडीमध्ये गेलात तर सूरज केने, हेही सध्या इंजुरी फेस करतात. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट एवढा प्रगत होत चालला आहेत ना की आपण वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट जेव्हा करण्यासाठी जातो ना तेव्हा आपल्याला भरपूर एनर्जी त्याच्यामध्ये घालवावी लागते, मग तेव्हा अशा गोष्टी होत असतात. सो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जरूर हे सर्व खेळाडू येतील. परंतु बॅक टू द क्रिकेट वळूया मॅचकडे, जिथे 3 षटकांचा खेळ संपन्न झाला, 39 बनल्या गेल्यात. गावदेवी भोपर संघ करतोय बॅटिंग आणि आता बॉलिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती रोशन भोईर याला केला गेलाय दाखल. पहिलाच बॉल, अजून एक डावकुऱ्या बॉलरचं अस्त्र बाहेर काढलं, फलंदाजीतनं बाद. कॉटन नक्कीच जर आपण पाहिले गेली तर कॉटबियांची हलकीशी अपील होती, परंतु माहिती आहे कुमारला की कडा लागली, फलंदाजीतनं होईल बाद लागणारा झटका दुसरा. खेळ आपण कुमारचा जर अनुभवला असेल तर सुंदर कुमारने बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना त्याच्या वैयक्तिक धावसंख्या खूप चांगल्या त्याने जोडल्या गेल्या आणि आपल्या टीमला पूर्णपणे मॅचमध्ये सुरुवातीपासून कशी इंटर केली जाईल ना त्यासाठी त्याच्या 28 धावसंख्येच्या सुंदर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धावा पाहिल्या आणि तो आता मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज एंटर झाला क्रमांक 4 वरती भावेश. सध्या तरी धावफलक बघत आहात तुम्ही 39. अजूनही या इनिंग मधले बॉल जर आपण पाहिले तर समाप्त होणं बाकी. 11 बॉलमध्ये निदान 20 तरी धावा आल्या ना तर एक टफ कंडिशन मध्ये राहील टीम भोपर. परंतु आता डावकुऱ्याताच्या बॉलरच्या विरोधात डावकुऱ्याताचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश. हे कॉन्टेस्ट चांगलं रंगेल, हे कॉन्टेस्ट चांगलं रंगेल, कारण डावकुऱ्याताचा बॉलर त्याच्या अगेन्स्ट डावकुरा बॅट्समन असला ना तर ते कॉन्टेस्ट खूप चांगलं रंगताना पाहायला मिळतं. टप्पा पडला, अंपायर्सने दर्शवला गेला की इट्स वेलकम फॉर 4. डावकुऱ्याचा बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पाहतो ना तेव्हा आपण असं म्हणत असतो की डावकुऱ्याचा बॅट्समन म्हणजेच नॅचरली एनर्जी, आणि डावकुऱ्याचा बॉलर म्हटला गेला तर नॅचरली लेग ब्रेक. मग तो डावकुऱ्याचा बॅट्समन समोर डावकुऱ्याचा बॉल जेव्हा लेग होतो ना तेव्हा प्रॉपरली कधी कधी शॉर्ट ऑफ लेंथ वरती तो बॅट वरती येतो. तसंच समीकरण आपण पाहिलं. मिड विकेटच्या बाहेर गेला चौकार. भावेशने सुरुवात केली चौकाराने, एक बाजूला कुमारने 2ने सुरुवात केली होती आणि राहुलने सुद्धा डावाची सुरुवात चौकारानेच केली. म्हणजे प्रत्येक फलंदाजाची सुरुवात खूप चांगली झाली आहे विकी वगळता, कारण विकीने 3 बॉल फेस केले, 2 बॉल डॉट, त्याच्यानंतर त्याची विकेट आणि आता भविष्य बॅटमधून चौकार. फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अगदी पाहिलं गेलं तर गोल्डन जुबली होती आणि मी आधीच म्हटलं होतं की हे कॉन्टेस्ट चांगलं रंगणार. संपुष्टात आली गेली भावेशची चौकारानंतर कमबॅक, तो म्हणजे होत असताना रोशन भोईरचा फलंदाज बाद.
पर कारण जे घडलं नव्हतं 3 ओव्हरमध्ये ते आता घडण्यास सुरुवात झाली आहे. एका बाजूला आदित्यला मिळाली सफलता. आदित्य पाटील पहिल्या षटकामध्ये आले, त्याने फेकला गेला 9 धावसंख्येचं षटक. त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये जरूर त्याच्या नावावरती विकेट आली, परंतु त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार आले होते. आणि या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट कोणाची, तर या टीमचा जो आघाडीला गेला होता फलंदाज ती कुमारची विकेट, आणि त्याच्यानंतर चौकार मारणाऱ्या भावेशची विकेट. या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात. टीम आपण पाहत आहोत 43 आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच, अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक या इनिंगमधला. एकंदरीत आपण या मॅचमध्ये पाहिलं ना, या इनिंगमध्ये पाहिलं ना, तर डॉट बॉल, दुहेरी आणि सिंगलच्या रेशोप्रमाणे चौकारांचा रेशो भरपूर जास्त आहे. सो सध्या तरी तुम्ही या ओव्हरमध्ये सुद्धा चौकार बघितला. स्पेशलिटी आपण जर पाहिली ना, तर प्रत्येक ओव्हरमध्ये एक तरी चौकार लागलायच. कारण आदित्य पाटीलवरती 1 चौकार, त्यानंतर राहुल केने आले, राहुल केनेवरती 3 चौकार आले. आदित्य पाटीलच्या वरती षटक क्रमांक 3मध्ये त्याही ओव्हरमध्ये 3 चौकार आले, आणि याही ओव्हरमध्ये 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु चौकारांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट आल्यात, आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. ओव्हर द विकेटने लांबून खेचण्याचा प्रयत्न, ऑप्शन चालकाचा बाहेर होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेलाय, हिट झाला नाही, आणि या ठिकाणी धाव कंप्लीट झाले 1, आणि इथे व्हाईट बॉल घोषित केलाय, तो म्हणजेच अंपायरनं. असं वाटलंच होतं की शरीरापासून थोडासा दूर चेंडू फेकलाय. प्रतीकचा ही माइंड सेट असेल की राहुल या टीममधला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तो मोठमोठे फटके खेळू शकतो. आणि सध्या तरी आपण हवा जर पाहिली गेली ना, तर बॅट्समनलाही आणि बॉलरलाही बेनिफिट देऊन जाणार नाही, कारण जास्त हवा नाहीये, हवेचा वेगी नाहीये, दोन्ही बाजूला समान हवा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे जेवढी ताकद असेल ना खऱ्यामध्ये अंगामध्ये राहुलच्या, तेवढ्या ताकदीने हा बॉल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा लागेल. ताकद कमी पडली तर कदाचित कॅचआउटच्या स्वरूपात तो बाद होऊ शकतो. परंतु काय घडेल या बॉलवरती. रिव्हर्स खेळतात, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही. 1 साठी पुढे आले फलंदाज, आणि इथनं 1 धाव बाईच्या रूपाने इथनं होतीये कंप्लीट. प्रत्येक बॉल गणिसना मोठे फटके न खेळता गॅप कशी शोधली जाईल, कुठे फिल्डर दूरवरती आहेत, कुठे आपल्याला संधी मिळेल जिथे 2 किंवा चौकार येईल, त्या सगळ्या गोष्टी पारखल्या जातात, ओळखल्या जातात. परंतु या बॉलवरती प्रॉपर होतं प्रिपरेशन, प्रिपेअर झाला आधीच. माहिती आहे की जर कदाचित बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळलं तर मोठा फटका जाईल, त्याच्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल आहे, ऑनसाइडला खेचला गेला फटका. बॉल हवेमध्ये, जेवढा उंच गेला तेवढी लांबी आहे का, फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉल खाली, परंतु बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि अंपायर सांगत असताना की इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. सध्याच्या वातावरणाच्या कंडिशनचा आपण विचार केला ना, तर आपण असंच म्हणू शकतो की प्रत्येकचा हा षटकार हवेच्या विरुद्ध गेलाय. कारण हवेचा वेग ऑफ साईडला जास्त आहे, ऑन साईडला त्याला ताकदीने पाठवावा लागतो. ताकद होती या बॉलवरती प्रत्येकची, आणि त्या बॉलवरती तुम्हाला षटकार पाहायला मिळाला. आणि या षटकाराने 50 अप, धावसंख्या 52, टीम गावदेवी भोपर. शेवटचा बॉल, तिथे ताकद पाहायला मिळाली, परंतु बॉल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी, परंतु पॉईंटला अडवावा लागला. बॉल थर्डमॅननी वळले गेले, आणि या 1 सिंगलने टीमची धावसंख्या 53, गडी गमावला गेला. तब्बल आपण जर पाहिले तर 3 गावदेवी भोपरने, आणि त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 या आकड्यावरती. 53 धावा. सध्या तरी हवा सुरू झाली आहे, आणि हवेचा वेग तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल. म्हणजेच आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जर कदाचित भावेश असताना, तर भावेशच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले असते. कारण हवेचा जो वेग आहे तो त्याच्या अपोजिट नव्हता, तो डावकोरा होता, परंतु त्याला पाठवलं गेलं मागे रोशन भोईरने. आणि क्रिकेटचं हेच मूल मंत्र असं की जिथे वारा तिथे मारा. परंतु आता उजव्या हाताच्या बॅटरसाठी जास्त एनर्जी बिल्डअप करावी लागेल, परंतु ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे राहुलकडे की तो मोठे फटके खेळू शकतो. टीम 53 वरती. काल मकर संक्रांत खऱ्या अर्थाने झाली. असं म्हटलं जातं की संक्रांत नंतर किंक्रांत असते. मग आज किंक्रांतीचा दिवस, आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा याच दिनी झाला होता. एक महाराष्ट्रामध्ये असा राजा होऊन गेला, आईचं सत्र 3 वर्षानंतर डोक्यावरून निघून गेल्यानंतर 16 वर्षामध्ये 16 भाषा अवगत करणारा तो एकमेव राजा म्हणजे संभाजी महाराज. आज त्यांचा राज्याभिषेक सोहळा. खऱ्या तर 200 पेक्षा जास्त लढाया अगदी शक्तीपेक्षा युक्तीने जिंकणारा एकमेव राजा, ज्याने अनेक भाषा अवगत करून, खरं तर 16 भाषा शिवपुत्र संभाजी महाराज यांना अवगत होत्या. आणि त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी
संस्कृतमधनं बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहिणारा एकमेव राजा म्हणजे संभाजी महाराज. त्यांचा आज राज्याभिषेक सोहळा, आज किंक्रांती आणि आज सुंदर दिवस या स्पर्धेचा पहिला. आणि ही मॅच जर तुम्ही पाहिली तर शेवटचे अनुभव होतात जिथे गावदेवी भोपर त्यांचा अगेन्स्ट खेळतोय टीम चिकनगर. थर्ड अंपायरची मागणी केली, सो आपण चेक करूयात. टेक्निकल टीम आपल्याकडे अवेलेबल आहे. हेमंत पाटील बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय, सो मैदानाच्या आतमध्ये थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जा. टीम आपल्याला पाहायला मिळते 54 या आकड्यावरती. जयेश बोरचं सुरू झाले 5वं षटक, म्हणजेच अंतिम डेथ ओव्हर. बॉलरच्या शैलीवरती घेतला गेलेला आक्षेप मैदानाच्या आतमध्ये अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटने राहुलसाठी हा बॉल समोर खेळतात व्ही शेपमध्ये. ग्राउंडिंग स्ट्रोक नव्हता, परंतु एका टप्प्यावरती हातामध्ये आला फिल्डरच्या. याही बॉलवरती मिळते सिंगल. थोडासा नाराज होत असताना पाहायला मिळतो तो म्हणजेच बॅट्समन राहुल. आतापर्यंत राहुलचा खेळ जर पाहिला तर 9 धावा राहुलने बनवल्यात. एका बाजूला 8 या धावसंख्येवरती खेळतो प्रतीक. या ओव्हरमधले समाप्त झाले चेंडू 2, अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 55. ताकदीचा वापर करायचा होता बॉलमध्ये. विकेट किपर आहेत त्या ठिकाणी. बाला सुंदर कॅच स्वीकारली गेली सेकंड आणि इथं फलंदाज प्रतीक बाद लागणारा हा झटका चौथा टीम गावदेवी भोपरला. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर असं वाटत होतं की 70 वरती प्रोजेक्टेड स्कोर जाईल, कारण 3 ओव्हरमध्ये ज्या धावा बनल्या. परंतु हा षटक जर 3 बॉलने इकॉनॉमिकल राहिला ना तर कदाचित या मॅचमध्ये आपण प्रेडिक्शन असं ठेवू शकतो की 64 ते 65चा टार्गेट राहू शकतो. परंतु येणाऱ्या 3 बॉलवरती काय घडेल? जयेश भोरची चांगली बॉलिंग राहील की मैदानाच्या आतमध्ये सागर गेल्या त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील? क्रिकेटमध्ये कधी प्रेडिक्शन नसतं, कारण आपण असं म्हणत असतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. पाहूया 3 बॉलमध्ये किती टार्गेट राहील. सागर गेलाय लेक्शनवरती बॉल आणि टर्न पहा किती. या गोलंदाजाकडे खऱ्या अर्थाने एक वेगळा टर्न आहे, तो त्याने अवगत केलाय. म्हणजे एखादी कला असते ना, त्या कलेला पुढे नेतो तेव्हा त्या कलेचा आपण कलाकार होतो. तशा प्रकारे कला अवगत आहे या बॉलरकडे. पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणण्याची, परंतु जास्त अतिरिक्त लेग स्टंपचा आतमध्ये आणण्याचा चेंडू प्रयत्न केला, त्याच्यामुळे हा वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. चांगला बॉल, वाईड यॉर्कर, परफेक्टली वाईड यॉर्कर. आणि इथं विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ती म्हणजे सागरची. परंतु ही विसरून चालणार नाही टीम भोपर की या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग नाहीये. विकेटला आधी प्राधान्य दिलं जातं. इथनं फलंदाज होईल बाद. सागर बॅक टू द पवेलियन. मध्ये इथं विकेट मिळाली असती, परंतु सिंगल झाली. सेकंडसाठी परत येईल का हा प्रश्नचिन्ह जरूर होता. आणि राहुलच्या विकेटसाठी, राहुलच्या नक्कीच स्ट्राईकसाठी 2 गड्यांचा खऱ्या तर जीव या ठिकाणी दिला गेला. 2 विकेट मैदानाच्या बाहेर पडतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला होता, तोही आता परतेल. आणि अजून एक फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जाईल, जिथे आपण जर पाहिला तर शेवटचा रोहित परतलाय निखिल मैदानाच्या आतमध्ये. राहुलसाठी हा बॉल, ताकदीचा वापर. मी म्हटलं होतं की शेवटच्या सणाला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट राहुल याला नेहमी म्हटलं जातं. त्याच्याच बॅटमधून हा सुंदर पिकअप शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाराने ही इनिंग संपली आणि या इनिंगमध्ये
बॅटिंग करत असताना गावदेवी भोपर संघाच्या धावसंख्या 64 आणि आपण जो प्रेडिक्शन दिला होता की 64 ते 65 हा टार्गेट राहू शकतो, अशा प्रकारे 65 चा टार्गेट या मॅचमध्ये ठेवला गेलाय टीम चिकनघर समोर, टीम गावदेवी भोपरनं. चौसष्ट धावसंख्या बनवत असताना 65 धावसंख्या समोर ठेवणारी टीम गावदेवी भोपर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला त्यांचा स्क्वॉड हा जाताना पाहायला मिळतोय. अगदी आपण बघत आहोत त्यांची स्काय अँड व्हाईट जर्सी. विशाल, तू एक गोष्ट नोटीस केली असेल की मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचलण्यासाठी अरुण ठोंबरे आले होते, अगदी लेजंड खेळाडू. आणि तू नेहमी त्यांच्या डोळ्यांकडे बघ, अगदी जसा आकाश निळा असतो तसे निळे डोळे त्यांचे. ही देवाने दिलेली आपल्याला संपत्ती असते. ती संपत्ती जेव्हा आपण टिकून ठेवतो, खरं तर टिकून नव्हे तर ती नॅचरली संपत्ती आपल्याला मिळालेली असते. सो ह्या टी शर्टकडे पाहिलं तर त्यांचीच आम्हाला आठवण झाली. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण त्यांना दिला होता, परंतु या मॅच नंतर लगेचच टीम कोणी तुम्हाला टीम कोणी तशी जास्त दूर नाही आहे, लगेच टॉससाठी येईल. सो सेकंड इनिंगमध्ये धावा बनवायचे आहेत 65 धावा. या धावा कशा बनतील यासाठी जाऊया वॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांच्या मुखातून ऐकूया एक खेळाचं दुसरं सत्र. मी तुर्तात आमेन, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये रन 64 बनवला गेला. 65 धाव्यांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. ओपनर्स
निकेश आणि त्यांच्या समेत प्रशांत आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज राहुल तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. लक्ष अगदी चांगलं ठेवलं गेलं. 65 धावांचं लक्ष. या मॅचची विजेता टीम दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये कोणी संघासमोर खेळेल ती देखील एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. अशा दिवसामध्ये या अगोदर आपण विचार केला तर सोनारपाडा संघ अर्थातच सेमीफायनलमध्ये पोहोचला, बट त्यांच्या अगेन्स्ट खेळेल कोण या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या या 2 मॅचेस करत आणि यापुढील होणारा सामना आणि ही एक इनिंग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल. सामन्याला सुरुवात होत आहे. 65चा चेस. दोन्ही संघाला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. नक्कीच अपेक्षा करूया एक चांगली लढत या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदीच विचार केला तर वाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी टाकली होती आणि मिसफील्ड झाली. त्याचा फायदा मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. सन्माननीय मिन्नाथ दादा माळी दादांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 4 धावा दरम्यान इथे मिळाला आणि अगदी पहिलाच बॉल विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की मिसफील्डच्या जोरावरती त्या 4 आला. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. निराश आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाले कारण अगदी चांगल्या पद्धतीने वाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी टाकली होती. अगदी स्ट्रोक देखील इतका चांगलाही नव्हता, तरी सुद्धा 4 धावा गेल्या. गोलंदाज चेंज केला जातो. आय थिंक जे गोलंदाज अगदी पहिल्या षटकामध्ये तयार झाले होते या अगोदर राहुल, त्यांना दुखापत झाली. त्या अनुषंगाने आता गोलंदाज तयार होतात. त्यांच्या जागेवरती प्रतीक 4 धावा पहिल्या बॉलवरती आला. आता प्रतीक तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी. 65 धावांचं लक्ष आहे. सध्याच्या घडीला जे बाटल आपण पाहता चिकनगर विपक्ष भोपर तरी चांगले संघ आहेत, बट इथनं या सेशनमध्ये या मॅचमध्ये कोणाचा अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स असेल फिल्डिंगमध्ये देखील आता चेंजेस आणले जात आहेत. अविनाश आता येत आहेत. एक्झॅक्टली अगदी एका चेंडूमध्येच भरपूर काही गोष्टी घडून गेल्या. लोबा फुल टॉस होता. हवेमध्ये सफलता मिळेल. चौकार आला आणि त्यानंतर अगदी धक्का इथनं बसेल आता चिकनगर संघाला. फलंदाज बाद. वरती येत आहेत फलंदाज गिरीश भोईर आता येतात. आणि चिकनगर गावाचा जर विचार आपण केला 40+ मध्ये सध्याच्या घडीला हरेश केरे नावाचं वादल 40+ क्रिकेट जगतावरती राज करत आहे. शतक बनवला.
एक फार मोठा माइलस्टोन खऱ्या अर्थाने. वयाच्या 40 नंतर अशा प्रकारे बॅटिंग करणं फार कठीण असतं. पण हरेश केने गतवर्षी विजेता स्मृती चषक, त्यानंतर या सीझनमध्ये देखील त्याचप्रमाणे म्हणता येईल तीच दहशत तोच दरारा. सध्याच्या घडीला पहिला धक्का लागला आणि त्याच गावचा आता रेग्युलर संघ, ग्रामीणचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलं, इनफिल्डला क्लिअर केलं, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जातोय. वन बाउन्स इन टू द फेन्स. 4. धावा मिळतील. धाव फलक आता 8 वरती. 65 धावा 5 ओव्हर प्रति षटकामागे 13 धावांची आवश्यकता असताना आता या पहिल्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूंवरती आता 8 धावा आल्या. अजून देखील 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल राऊंड द विकेट. अर्धा बाटे खेळायचं होतं, बट बॉल आता मिड ऑफ रिजनला बीट करतोय आणि आणखीन एक चांगला फटका. कंट्रोल मध्ये नव्हते, बट फील्ड रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट मिळेल. हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चार धावा आणखीन. धाव फलक आता 12. बघा या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं, सर्वप्रथम गोलंदाज जे तयार झाले राहुल, त्याच्यानंतर आले प्रतीक, बट त्यानंतर देखील थोडी चर्चा झाली आणि अविनाश वरती विश्वास दाखवला. अविनाशने देखील पहिला बॉल जसा टाकला विकेट मिळाली, बट त्यानंतर सलगचे 2 चौकार. फुलर लेंथ होता, अडबा बाटणे हा फटका. आता मिड विकेटला फुल्डर पोहोचतात. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक आता 13 वरती. चांगली सुरुवात. 13चा आस्किंग रेट होता आणि सध्याच्या घडीला सुरुवात देखील त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने रिक्वायर रेट होता, आवश्यकता ज्याप्रमाणे होती त्याप्रमाणे ही सुरुवात आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत आपण पाहतायत, गिरीशच्या बॅटमध्ये 2 चौकार आले आणि त्यांच्या समेत प्रशांत आहेत. फिल्डिंग मध्ये देखील आता चेंजेस. आता लॉंग ऑफचा फिल्डर आपल्याला अगदी बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळतो. स्वीपचा फटका. गॅप भरपूर मोठा त्या रिजन मध्ये. आउटफील्ड देखील फास्ट आहे, थांबवणं कठीण. आणखीन एक कल्लात्मक फटका. हा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स बनवला गेला या 4 धावांच्या मदतीने. स्कोर कार्ड 17 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये रन्स बनवला गेला 17, म्हणजे येणारे बॉल शिल्लक असलेल्या मॅच मध्ये 24 आणि हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 48 धावांची आवश्यकता. आता प्रतीक येतात. प्रतीकचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने प्रहार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा फटका. स्वागत केलं इन स्टाईल. षटकार.
त्यांचं गुणगान गाणार हे संगीत छत्रपती नाव ऐकताच अगदी अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. पण सध्याच्या घडीला गतीचा वापर धर्माने इथं केला होता. आउटफील्डचा बेनिफिट फिल्डर्सला मिळाला आणि त्या अनुषंगाने फिल्डिंग देखील चांगली राहिली. एक सिंगल रन धर्माने घेतली असेल. कारण ज्या दैवतामुळे आज आपल्या दारासमोर तुळस मंदिरावरती कळस आहे ते दैवत म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं चरित्र नेहमी आपल्याला एक गोष्ट शिकवतं की जीवनामध्ये कधी पराभव नका स्वीकारू, नेहमी लढत राहा, प्रयत्न करा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, इनफिल्डला क्लिअर केलंय आणि आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावा आणखीन धावफलक आता 4 धावांच्या मदतीनं 28 13चा आस्किंग रेट होता बट 9 चेंडूमध्ये 28 आल्या. म्हणजे जो रिक्वायर रेट होता ना त्याच्यापेक्षा देखील 2 पाऊल पुढे आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आक्रमक फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या हातामध्ये करत असताना फलंदाज गिरीश आणि त्यांच्या समेत आपल्याला प्रशांत पाहायला मिळतात. धावफलक 28 आहे. फुलर लेंथ होता, फ्लिक केला, मिड विकेटला बीट केलं. डीप मिड विकेटचे खेळाडू आता पोहोचतात बॅकअपला. तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. चांगली पार्टनरशिप, कारण अगदी पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट होती आणि त्यानंतर आपण पाहतात की 26 धाव्यांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी आपल्याला फलंदाज गिरीश आणि प्रशांत मध्ये पाहायला मिळत आहे. धावफलक 30 वरती आहे. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी. स्कूप केलाय, गतीचा वापर केला, इम्प्रोव्हायझेशन आपल्याला पाहायला मिळालं बट आउटफील्डचा बेनिफिट. फक्त एकच धाव मिळेल. कदाचित अगदी वेट करण्यापेक्षा रन घेण्याचे प्रयत्न केले असते तर 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या असता बट फक्त एक सिंगल मिळेल. धावफलक 31 वरती या एका धावेच्या मदतीने म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी आता 34 धावेंची आवश्यकता. अप्रतिम डिलिव्हरी, सरप्राईज करणारी ही डिलिव्हरी, अतिरिक्त बाउन्स दरम्यान पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 31, विकेट गेली 1 म्हणजे येणारे 18 चेंडू आता 34 धावेंची आवश्यकता. सन्मान करूया. आज खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाची उपस्थिती दाखवली असे सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. रोहित दादांच्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान केले जाईल. सूर्यकांतजी पाटील साहेबांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातो. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 म्हणजे उर्वरित 18 चेंडूमध्ये 34 धावेंची आवश्यकता आहे. 18 मध्ये 34 इतकं कठीणही समीकरण नाहीये. व्यासपीठावरती पाहू शकता शुभ सन्मान केला गेला सूर्यकांतजी पाटील साहेबांचा. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. 18 मध्ये तर 34 धावेंची आवश्यकता. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे आणि सध्याच्या घडीला लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये आपण विचार केला GTC हे देखील एक मोठं नाव. 18 मध्ये 34. चला फिल्डिंग लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा. भोपर संघाला आता थोडा विचार करावा लागणार आहे कारण एक चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे निकेश आणि गिरीश मध्ये.
या पार्टनरशिपला कुठे ना कुठे ब्रेक करावा लागेल, अन्यथा या 34 धावा डिफेंड करणं 18 चेंडूमध्ये तितकंच कठीण होऊन जाईल. गोलंदाज तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. विकी 18 मध्ये 34. फिल्डिंग मध्ये देखील आता भरपूर सारे चेंजेस आणले जात आहेत. ऑन साइडला सर्व फिल्डर्स जर आपण बघितलं तर बाउंड्री लाईन वरती डीप मध्ये आहेत. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक फिल्डर. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर गड खेळायचा होता, बट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथनं येतो. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली. 17 मध्ये 34. रिक्वायर रेटचा आता विचार केला तर 12 वरती रिक्वायर रेट देखील जाऊन पोहोचला. 12 रन प्रति ओव्हर आता बनवायचे आहेत. 31 धावा धावफलकावरती. फुलर लेंथ होता समोरच्या दिशेने, स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला, कारण अगदी फुलर लेन टाकला आणि समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला, पण यावेळेस स्ट्रोक बघा, इनसाइड होता आणि दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. असं वाटलं की डीप एक्स्ट्रा कव्हरला आता भेदलं जाईल, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, पण जे फिल्डर त्या रिजन मध्ये होते भावेश होते. चांगले प्रयत्न, अगदी बाउंड्री लाईन वरती ही चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची आतली कडे लागली होती, बॉल मागे चालला. फायनल लेगला फिल्डिंग चांगली राहिली. डायरेक्ट हिट जर आला असता तर काम तमाम होता. दोन्ही एंड वरती प्रयत्न झाला, बट रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली नाहीये. रन कंप्लीट होईल. धावफलक आता एका धावेच्या मदतीने 39 धावा धावफलकावरती, म्हणजे अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी 26 अजून देखील रिक्वायर असतील. विकेट शोधण्याचा प्रयत्न असून देखील संपत नाहीये. विकेटची आवश्यकता आहे. धीम्या गतीने बॉल टाकलाय, रीड केलं आणि यावेळेस परफेक्टली मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑफ ला क्लिअर केलं. षटकार. अजून देखील 19 बाकी आहेत. आता कुठे ना कुठे स्वतःला तर सांगावं लागेल की आता जे 3 षटकामध्ये घडलं ना, त्याला आपण चेंज नाही करू शकत. पण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 कशा प्रकारे डिफेंड केल्या जाऊ शकतील त्याचा विचार इथं केला जाऊ शकतो. हे षटक जर चांगल्या पद्धतीने टाकलं, 10 पेक्षा कमी 1 ते 2 विकेट जर या ओव्हरमध्ये आले तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील. ते म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पर्याप्त प्रयत्न, एफर्ट्स टाकणं गरजेचं असतं. ती गोष्ट आता गोलंदाजांना करायची आहे.
पहिलाच बॉल पायांवरती फुल टॉस होता. विकेट किपर बीट फायनल फुल्डर आता पाठलाग करतात. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत आणि दुसरीच्या प्रयत्नांमध्ये व्हाईट बॉल तर आहे आणि 2 धावा देखील आय थिंक पूर्ण झाला. म्हणजे 2+1 या असतील 3. समीकरण आता आणखीन थोडं सोपं. 3 धावा एक्स्ट्रा म्हणजे आता 12 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता. इक्वेशन आणखीन सोपा झाला. यावेळेस फटका बघा. ओढ शॉट ऑफ द डे. बॅकफुटला जाऊन पंच केलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलं. षटकार. का फटका होता आजच्या दिवसामधला सर्वात चांगला फटका. कारण असे फटके फार दुर्मिळ पाहायला मिळतात आणि सध्या सगळीला तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधनं पायांवरती बॉल टाकला. फ्लिक करायचा होता बट येस लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल असेल. धावफलक एका धावेच्या मदतीने आता 56 म्हणजे फक्त 9 धावेंची आवश्यकता. फक्त 9 धावेंची आवश्यकता असेल. आणि या मॅच मध्ये जर चेंडूंचा विचार केला 10 चेंडू शिल्लक आहेत. हेलिकॉप्टर उडवायचा होता. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये खेळाडू पोहोचतात. एक सिंगल इथनं घेतली जाईल. आता फक्त 8 धावेंची आवश्यकता असेल येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 मध्ये 8. चला खोनी संघाचे संघनायक आपण देखील पोहोचायचं. स्वीप करायचा होता. लाईन खराब आहे. अंपायरने सांगितलंय देखील की विकेटच्या बाहेर पिचिंग झाली आहे. त्या अनुषंगाने हा नो बॉल असेल. पुढचा बॉल आता फ्री हिट. आणखीन एक मिस्टेक आता घडली. आता देखील फक्त 7 धावेंची आवश्यकता. फ्री डिलिव्हरी. फ्री हिट डिलिव्हरीवरती ड्राईव्ह केला. गॅपला भेदला. का बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक. क्लास बॅटिंग. 4 धावा आणखीन.